शालेय पोषण आहार योजनेमध्ये अनागोंदी कारभार सुरू आहे। याबाबतची माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी आर.व्ही. कांबळे यांच्यावर दप्तर दिरंगाईची कारवाई करावी अशी मागणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन आज शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांना देण्यात आले। शालेय पोषण आहाराच्या कार्यवाहीबद्दल आणि अन्नाच्या दर्जाबद्दल चौकशी व्हावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। शिक्षण विभागाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याची योजना राबवली जाते, पण कोल्हापूर शहरातील पोषण आहार योजनेमध्ये सुसूत्रता नाही। त्याबद्दलची लेखी माहिती देण्यास कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी आर.व्ही. कांबळे टाळाटाळ करतात। त्यामुळे त्यांच्यावर दप्तर दिरंगाईची कारवाई करावी अशी मागणी कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन आज शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांना देण्यात आले। शालेय पोषण आहाराच्या संपूर्ण कारभाराची माहिती मिळावी, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या दर्जाची चौकशी व्हावी अशी मागणीही करण्यात आली। माहिती अधिकाराखाली आलेल्या सर्व अर्जांसाठी ताबडतोब माहिती दिली जाईल असं शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी मान्य केलं। यावेळी नागरी कृती समितीचे अशोक पवार, रमेश मोरे, कॉम्रेड चंद्रकांत यादव, कल्पना खोराटे, निशा भोसले, स्नेहल पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते।